नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलेम्बिक या कंपनीच्या इंजेक्शन एमसेप्टॅझो याबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या इंजेक्शनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, सोबतच या इंजेक्शनच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये कुठले जे आजार आहेत त्यानंतर या इंजेक्शनचा वापर करू शकतो, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये किंवा आपल्या शेळ्यांमध्ये मास्टायटिस हा जो आजार आहे तो खूप जास्त वेळा पाहायला मिळत असतो। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपला जो खर्च आहे तो देखील खूप जास्त प्रमाणामध्ये होतो। सोबतच बऱ्याच वेळा आपल्या गायीमध्ये त्यांचे जे सड आहे ते मुके होण्याचे जे चान्सेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। तसेच बऱ्याच वेळा आपण अनेक अशा अँटीबायोटिकचा वापर करतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला जो रिझल्ट आहे तर तो त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, अशा ठिकाणी आपण आपल्या या पशूंमध्ये जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे तर त्याचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये हा जो मास्टायटिस आजार आहे तर तो त्या ठिकाणी ठीक करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होईल। यासाठीच पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमसेप्टॅझो या इंजेक्शन बाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, सेफ्टिझोक्झाइम हे एक अँटीबायोटिक असून याचे जे कार्य आहे तर ते म्हणजे बॅक्टेरिसिडेल आहे। बॅक्टेरिसिडेल म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे अँटीबायोटिक। त्यासोबतच यामध्ये आपल्याला टॅझोबॅक्टम सुद्धा दिलेले आहे। पशुपालक मित्रांनो, या दोन्ही औषधांचा ज्यावेळेस आपण एकत्र करून आपल्या पशूंमध्ये वापर करतो तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये असणारे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर ते ठीक करण्यासाठी या इंजेक्शन एमसेप्टॅझोचा आपल्याला चांगला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, इंजेक्शन एमसेप्टॅझो हे शेड्यूल H1 मधील असून याचा जो वापर आहे तो आपण आपले जे रजिस्टर डॉक्टर असतील तर त्यांच्या हातानेच याचा आपण वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो, किंवा याचा जर आपल्याला आपल्या मेडिकलमधून घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपले जे रजिस्टर डॉक्टर आहेत त्यांची जी प्रिस्क्रिप्शन आहे त्यानंतरच आपण या इंजेक्शनचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की इंजेक्शन एमसेप्टॅझो याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या ज्या आजार आहेत त्यांच्यामध्ये आपण करू शकतो। तर यामध्ये पशुपालक मित्रांनो, या इंजेक्शनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियामुळे झालेला जर मास्टायटिस असेल तर त्या ठिकाणी आपण या इंजेक्शन एमसेप्टॅझोचा वापर करून आपल्या पशूंमध्ये हा जो मास्टायटिस आहे तो ठीक करण्यासाठी या इंजेक्शनचा आपण फायदा घेऊ शकतो। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर क्लिनिकल मास्टायटिस असेल किंवा सबक्लिनिकल मास्टायटिस असेल तर या दोन्ही ठिकाणी या ज्या इंजेक्शन एमसेप्टॅझोचा वापर आहे तो आपण त्या ठिकाणी करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपण इंजेक्शन एमसेप्टॅझोचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन संदर्भात कुठल्या समस्या असतील त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो। सोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो। परंतु या इंजेक्शनवरती आपल्याला कंपनीने खास करून मास्टायटिस या आजारासाठीच या इंजेक्शनचा वापर करायचा असे त्यावरती लिहिलेले आहे। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मास्टायटिस हा आजार झालेला असेल, यामध्येही बॅक्टेरियामुळे झालेला मास्टायटिस असेल तर त्या ठिकाणी आपण या इंजेक्शन एमसेप्टॅझोचा वापर करून आपल्या पशूंमध्ये हा जो मास्टायटिस झालेला आहे तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या इंजेक्शनचा आपण वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपण जर या इंजेक्शनचा वापर आपल्या पशूंमध्ये केला परंतु काही कारणास्तव आपल्या पशूंमध्ये याचा जो रिझल्ट आहे तो जर आपल्या अपेक्षेप्रमाणे आला नाही तर त्या ठिकाणी आपण 72 तासाने पुन्हा जो रिपीट डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो। पशुपालक मित्रांनो, इंजेक्शन एमसेप्टॅझो याच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपण 5 mg पर kg च्या हिशोबाने या इंजेक्शनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो। आणि पशुपालक मित्रांनो, याचा जो रूट आहे म्हणजेच याची जी द्यायची पद्धत आहे तर ती म्हणजे आपण या इंजेक्शनचा वापर आपल्या पशूंमध्ये IV रूटनीच करू शकतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, याचा वापर आपण आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या हातानेच करावा, त्यामुळे आपल्याला या इंजेक्शनचा जो प्रॉपर रिझल्ट आहे तो नक्की चांगला पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।